सृष्टीच्या कणामध्ये व्याप्त असणारी परमचैतन्य श्री गुरुदेव शक्ती जगदंबेच्या या पावन परिसरामध्ये उपस्थित सर्व भाविक भक्त श्रद्धा स्वरूपिणी मातावर ज्यांच्या ग्रामगीतेमधील आदर्श जीवन पंचकाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी चिंतन करतो आहोत। विश्व शांतीचा दिव्य संदेश देणारे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कालपर्यंत आपण देवत्व साधन पंचक या पंचकातील विचार केला। प्रारब्धवाद, प्रयत्न प्रभाव, प्रयत्नाचं काय महत्व आहे हे काही नवीन संस्कार काही शब्द महाराजांनी प्रयोजले। इच्छा संस्कार, कर्तव्य संस्कार, प्रयत्न संस्कार। माणसाच्या अंतःकरणावर इच्छेचा सुद्धा संस्कार होतो। वारंवार एकाच एका गोष्टीची इच्छा केली म्हणजे ते कर्तव्य, ते कर्म माणसाच्या हातून घडत असते। सारखं एकाच गोष्टीचं चिंतन केलं म्हणजे हे सर्व इंद्रिय सुद्धा त्याच दिशेने धावत असतात। अंतःकरण हे कार्याचं स्फुरण आहे आणि अंतःकरणामध्ये जे कार्याच्या विषयीचे भाव निर्माण झाले ना तसंच कार्य माणसाच्या हातून घडत असते। आणि म्हणून जे आतले संस्कार आहेत ती फार महत्वाचे आहेत। कधी कधी माणूस चांगल्या कुटुंबात जन्माला आलेला असतो, आई वडील घराणं चांगलं आहे तरी दुष्कृत्य घडतात। कधी कधी असं होते, माणसं म्हणतात का हो ते घर खटकत चांगलं, किती संस्कार आणि मुलगा। याला कारण आहे महाराज, आपण अनंत जन्माचे संस्कार जन्म घेऊन आलो आहोत। अनेक प्रकारचे संस्कार घेऊन आपण जन्माला आलो आणि कोणता संस्कार कोण्या दिवशी प्रगट होईल काही सांगता येत नाही। जीवन प्रारब्धाधीन आहे पण सत्संगामध्ये ती ताकद आहे। उघडले प्रारब्ध सत्संगे करुणी प्रत्यक्ष पुराणी वर्णियले। संतांनी आपल्या प्रारब्धाचा विचार केला नाही, असलेल्या परिस्थितीमध्ये आनंद मानत त्यांनी मार्गक्रमण केला आहे। आपल्याला आपल्या जीवनाचा मार्ग त्याच दिशेने ठरवायचा आहे। जीवनाला ध्येय असावं, उद्देश असावा। जी माणसं जीवनामध्ये ध्येयवादी नाहीत, उद्देशवादी नाहीत, ती माणसं काय क्रांती करणार, काही ठरलं नाही। चार प्रकारचे लोक समाजामध्ये आहेत। पामर आहेत, विषयी आहेत, काही जिज्ञासू आहेत आणि काही सिद्ध आहेत। पण या दोन लोकांची संख्या जास्त आहे, पामर आणि विषयी। पामर त्याला म्हणतात की ज्याला मरण येत नाही म्हणून जीवन जगतोय, बस ध्येय काहीच नाही। विषयी त्याला म्हणतात की जे पंच विषयासाठी जीवन जगतात। शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध चांगलं खायला असावं, झोपण्याची चांगली व्यवस्था असावी, देखावा, घर चांगलं असलं पाहिजे, मी सौंदर्यवान दिसलो पाहिजे, माझ्या घरामध्ये सुगंध दरवळला पाहिजे, शरीरावर अत्तर, खाण्याला चांगलं असलं पाहिजे। या पंचविषयामध्ये माणसं भुलले आहेत, त्याला विषयी म्हणतात। विषयाच्या पलीकडे गेल्याशिवाय माणसाला समाधान मिळणार नाही। म्हणून या सर्व गोष्टींवर विजय मिळण्याकरता हा प्रयत्न संस्कार आपण काल बघितला। आणि आता प्रयत्नांनच आपलं जीवन कसं सुंदर बनावं म्हणून आदर्श जीवन पंचकामधील
हा अध्याय 36वा जीवन कला आपण काल बघितलं की माणूस हा ईश्वराचा अंश आहे. महाराज त्याच्या पलीकडे असं म्हणतात की तो अंशच नाही तर देवाची प्रतिमा आहे. परमपुरुष जो परमात्मा त्याच्या शक्तीशी नाही सीमा, मानव त्याचीच प्रतिमा अंशरूप निश्चय. मनोनी जीवात सामर्थ्य अनंत, अभ्यासाने प्रगटे निवांत. न लगे आत्मशक्तीचा अंत कोणासही. मनोनी जीवात सामर्थ्य अनंत, फार सुंदर ओवी आहे. जीवामध्ये अनंत सामर्थ्य आहे महाराज म्हणतात, आणि ते प्रगट करण्याकरता अभ्यासाची गरज आहे. आणि म्हणून तर संत सांगतात, रोज करा अभ्यास सदा, जी वेळ मिळे जो काळ मिळे. सातत्य असल्याचे जीवनामध्ये कोणालाही परम शांती मिळाली नाही. आपा जेवढे संत झाले ना, त्यांनी अभ्यास केला, एकांत साधला, आणि एकांत साधून काही प्राप्त झाल्यानंतरच लोकांतामध्ये आले. असा एकही संत नाही की त्यांनी एकांतामध्ये अभ्यास केला नाही. आपल्यामध्ये अनंत सामर्थ्य आहे, पण ते अभ्यासानं प्रगट करावं लागतं. तसं प्राप्त होत नाही. आणि अभ्यास करण्याकरता माणसामध्ये ती तयारी पाहिजे अनेक संकटाला तोंड देण्याची. जव घाव साहसी टाकीचे, तव देव पण येई तुला. पडसी जरिया पाहुनी तो दगडची मग राहिला. हे साधकाचे तपसे या बीज मंत्रा घोकना. उठ आर्यपुत्रा झडकरी कर सामुदायिक प्रार्थना. जव घाव साहसी. आपण एखाद्या मोठ्या मंदिराच्या दर्शनाकरता जातो की काय सुंदर मूर्ती आहे. महाराज त्याच दगडाची मूर्ती सुंदर बनते की ज्या दगडाने घाव सोसण्याची तयारी ठेवली आहे. या जगामध्ये तीच माणसं महान बनतात की ज्यांनी हाल अपेष्टा सहन केल्या, त्रास सहन केला, दुःखातून गेले. तीच माणसं महान बनत असतात. जे दगड मूर्ती करता करता घाव सहन करत नाहीत, ते दगड मूर्तिकार बाजूले करून टाकत असतो. त्या दगडाला कदाचित मग मंदिरात न जाता एखाद्याच्या कुठं जावं लागेल काही सांगता येत नाही. संडासच्या पायरीलाही लोक लावू शकतात, पण त्या दगडाने जर घाव सहन केले ना, तर हजारो माणसं त्या दगडाच्या समोर नतमस्तक होतात. ही शक्ती आहे महाराज. म्हणून जव घाव साहसी, अभ्यासाने प्रगटते. देवत्व माणसाला प्राप्त होऊ शकते, पण त्याकरता सर्वात महत्वाचा एक सहनशीलता. संतांनी सुद्धा महाराज फार मोठ्या हाल अपेष्टा सहन केल्या, त्यावेळेस त्यांना हे उच्चतम पद प्राप्त झालं. आणि महाराज तेच सांगतात, या जगातली कोणतीच गोष्ट माणसाला अशक्य नाही. इच्छा संस्कार आणि कर्तव्य संस्कार, ह्या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील ना, तर या जगातली कोणती गोष्ट माणसाला अशक्य नाही. तो काहीही करू शकतो. महाराज म्हणतात, फक्त मनाची तयारी पाहिजे. पण बरेच लोक अशात कोणतं काम हाती घ्यायच्या अगोदरच म्हणतात आपल्याला जमते इथे. आता अगोदरच जर जमत नाही म्हटल्यावर मग माणूस जातेच काय. म्हणजे अगोदरच आपण निराश होऊन जातो. एखादं कठीण काम पाहिलं की नाही राजू आपल्याच्या नाही होत, आपल्या बदचं कामच नाही. मग काय 2 टाइम जेवणच आहे का फक्त आपल्या बदचं. निराशावाद आहे जीवनामध्ये, आशावाद नाही. महाराज म्हणतात, सर्व होते केले असता. बा कशी होई आहे, फक्त त्याच्यासाठी मंत्र आहे. सर्व होते केले असता, सर्व मिळते धरिता हाता. हाती धरण्याची तयारी पाहिजे. अभ्यासे तव ब्रह्मसत्ता पावती योगी.
अभ्यासानं योगी ब्रह्मसत्ता प्राप्त करतात. मीच ब्रह्म आहो ही भावना त्यांच्या मनामध्ये, या देहाचा विसर पडतो महाराज. हे जगच मी आहो ही भावना प्रकट करून घेतात अभ्यासानं. साधी गोष्ट नाही. अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता संतांना काय काय महावीरांच्या जीवनामध्ये चला ना. महावीर तपश्चर्या करायला बसले. अलौकिक तपश्चर्या महावीरांनी केली आहे. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण याही पलीकडे चैतन्य मी आहो. मी माया उपाधित नाही, मी चैतन्य उपाधित आहो. सारखा आपल्या मनाला बुद्धीला चित्ताला संस्कार दिला की मी देह नाही, मी आत्मा आहो. मी जीव नाही, मी शिव आहो. आणि तोच तो संस्कार केला. रोज रोज तेच ते केलं. आणि महाराज पा ब्रह्मानंद तपश्चर्या करायला बसले महावीर. असं म्हणतात अरण्यामध्ये काही कोल्ह्यांनी त्यांचं शरीर तोडलं महाराज. विचार करा, एखादा माणूस बसला असावा आणि एखाद्या जनावर येऊन त्याचे खचखच लोहे तोडायला सुरुवात करावी. किती असह्य वेदना आहेत, पण समाधी भंग झाली नाही. याला अभ्यास म्हणतात. राष्ट्रसंत लहानपणी मंदिरामध्ये ध्यानाला बसायचे. यावलीतील मुलं असे म्हणत असत की हा कसला साधू, हा काहीतरी ढोंग करतो आहे. ह्याची परीक्षा घेण्याकरता महाराजांच्या बसलेल्या अवस्थेमध्ये काही मुलं त्या मंदिरामध्ये शिवाच्या मंदिरात गेले आणि महाराजांच्या मांडीवर कापूर पेटवला. छोटेसे होते, हाफ चड्डी घालत. कापूर पेटला. तळ हातावर तरी कमी चटका लागते, पण या त्वचेवर फार लागते. फोड उठला मोठा, पण नाही, समाधी भंग झाली नाही. याला अभ्यास म्हणतात. अभ्यासे तव ब्रह्म सत्ता पावती योगी. गाडगे बाबाचा अभ्यास काय साधारण होता काय? समाधानी त्रास दिला ही गोष्ट तर सत्यच आहे, पण काही गोष्टी स्वतःहून आपल्या अंगावर त्रासाच्या वडवून घेतल्या की माझ्यामध्ये किती सहनशीलता आहे. स्वतःची परीक्षा स्वतःच केली. जेने लोखंडाचे खावे तेव्हा ब्रह्मपदी नाचावे. ही पचवण्याची तयारी ज्यांची आहे तीच माणसं मोठी होत असतात. दुःख पचवता आलं पाहिजे. दुःखाच्या भावनेच्या पलीकडे जाता आलं पाहिजे. माणूस जीवनामध्ये महान बनतो. काही कमी त्रास नाही दिला संतांना, फार त्रास दिला. मग कोणतेही संत घ्या, त्रासातूनच त्यांचं जीवन गेलं. आणि म्हणून महाराज म्हणतात की ही तयारी पाहिजे. मनुष्य जीवनीमध्ये तयारी पाहिजे. काही सांगता येत नाही. प्रारब्धाधीन जीवन आहे. आपण बघितलं, कोणता दिवस कसा येईल काही सांगता येते काय? नाही आहे, काही सांगता येत नाही. कोण दिवस येई कसा कोण जाणतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो. कोण दिवस येई कसा कोण जाणतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो. कोण जाणतो, कोण जाणतो, कोण जाणतो, कोण जाणतो. कोण दिवस येई कसा कोण जाणतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो. एक दिवस हत्तीवरी मिरविती त्या नवऱ्या परी. मिरविती त्या नवऱ्या परी, मिरविती त्या नवऱ्या परी. एक दिवस हत्तीवरी. नाथ महाराजांनी चिरंजीव पद दिलं आहे. चांगलं काम करणाऱ्याला समाज डोक्यावर घेत असतो, पण संत असे आहेत त्यांचा अपमान केला तरी त्यांच्याला काही दुःख करून घेत नाहीत. फार मोठा मान सन्मान मिळाला म्हणून आनंद करून घेत नाहीत. काही सांगता येत नाही. जी माणसं आज डोक्यावर घेतात तीच माणसं उद्या निंदा सुद्धा करू शकतात. सावधानता बाळगण्याकरता सांगितले नाथांनी. एक दिवस हत्तीवरी मिरविती त्या नवऱ्या
नवऱ्या परी एक दिवस हत्तीवरी मिरवितीच्या नवऱ्या परी ज्या संसारामध्ये आम्ही जीवन व्यतीत करतो हा संसारी असाच आहे. जोपर्यंत हातापायामध्ये ताकद आहे, तुमच्याकडे पैसा आहे, हत्तीवर आहात तुम्ही. जोपर्यंत तुम्ही नातू वागवता तोपर्यंत तुम्ही हत्तीवर बसले आहात. हातपाय थकले, पैसा गेला, रिटायर झाले म्हणजे तेच आहे. एक दिवस हत्तीवरी मिरविती त्या नवऱ्या परी एक दिवस हत्तीवरी मिरविती त्या नवऱ्या परी. पैसा आहे म्हणून सगळं आहे. जब पास हमारे पैसा था तो मित्र हमारे हजारों थे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, संसारामध्ये व्यक्तीची किंमत नाही आहे. ज्यांनी संसारामध्ये हाडाचे काळ केले, रक्ताचे पाणी केलं, मुलांकरता इस्टेटी कमावून ठेवल्या, त्या म्हाताऱ्यांना जाऊन भेटा. आज काय अनुभव आहे. काही दूर जावं लागत नाही, आपल्या आजूबाजूला पहा म्हणजे समजेल. म्हणून आयुष्यामध्ये परमार्थाची जोड पाहिजे. हा अभ्यास करावा लागेल तुम्हाला. जो अभ्यास स्वतः करताय, हे जे केलं ना तुम्ही आतापर्यंत, प्रपंचा करताय, मुलांकरता आहे, स्वतः करता काय केलं. शेतीमध्ये आम्ही राब राबतो, हे रावण महाराज या पोटा करताय. स्वतःच्या जीवनाला उन्नत करण्याकरता काय केलं. अरे पोट तर सगळेच माणसं भरून राहिले. म्हणून संसारामध्ये जीवन जगत असताना माझं मूळ काय हे शोधलं पाहिजे. मी कशाकरता जन्माला आलो, मला आनंद कुठे मिळेल, आनंदाचा शोध घ्यावा लागेल. त्याकरता अभ्यासाची गरज आहे, साधनेची गरज आहे. आता ग्रामगीता आपल्याला साधनेकडे नेणार आहे. दुपारी तुम्हाला इडा पिंगडा सुषुम्ना स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ऐकायचं आहे. अन्नमय कोश, ज्ञानमय कोश, विज्ञानमय कोश, मनोमय कोश, आनंदमय कोश ऐकायचा आहे. कशाला म्हणतात वैखरी, मध्यमा, पश्यंती, परा, हे ऐकायचं आहे. कशाला म्हणतात विचारणा, शुभेच्छा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थ भाविणी, तुरीय अवस्था कशाला म्हणतात, 17वीचा झरा कशाला म्हणतात, दुपारी ऐकायचं आहे. आणि ते प्राप्त करण्याकरता माणसाचं जीवन कसं असलं पाहिजे. एक दिवस हत्तीवरी मिरविती त्या नवऱ्या परी एक दिवस हत्तीवरी मिरविती त्या नवऱ्या परी. फार मोठ्यापणात जाऊ नका की मी खूप श्रीमंत आहो. नाही नाही नाही, गर्व करू नका. माझ्यामध्ये खूप मोठी कला आहे, मी ज्ञानी आहो. सगळ्यांचं महाराज गर्वाचं घर खाली होत असते. आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मोठेपणा समजतो. मोठी मोठी माणसं महाराज जीवनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये निराश झाली. ज्यांनी समाजाकरता आपलं जीवन वेचून टाकलं, शेवटी समाजाने त्यांना काही नाही दिलं. अशी काही माणसं आहेत की ज्यांनी अख्खं आयुष्य समाजाकरता वेचलं, पण ज्यावेळेस ते म्हातारे झाले, सेवा बंद झाली, महाराज फार मोठं दुःख त्यांना सोसावं लागलं. म्हणून सेवा करत असताना, कुटुंबाचं काम करत असताना आपल्या व्यक्तिगत उन्नतीचा विचार जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत सुख नाही आहे. सुखाकरता आपण काही केलं नाही, ती खरी शिदोरी आहे. आत्मसमाधान. एक दिवस हत्तीवरी मिरविती त्या नवऱ्या परी 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 एक दिवस मीठ भाकरी एक दिवस मीठ भाकरी तारी मागतो कोण दिवस येई कसा कोण जाणतो कोण दिवस येई कसा कोण जाणतो. म्हणून महाराज म्हणतात की काहीच सांगता येत नाही कोणता दिवस कसा येईल. शास्त्रामध्ये अनेक उदाहरण आहेत, आता तिकडे जात नाही कारण जरा 5 अध्याय अजून बाकी आहेत. म्हणून आयुष्यामध्ये
अभ्यासाला फार मोठं महत्व आहे. काल आपण बघितलं अभ्यासाचं महत्व. आमचे मुलं आहेत, छोटे छोटे मुलं या ठिकाणी आहेत. अभ्यास फार महत्वाचं आहे. जीवनाचे 5 सूत्र आहेत मुलांसाठी. पहिलं सूत्र आहे सात्विक दिनचर्या युक्त जीवन. आपल्या मुलांसाठी लक्षात ठेवा, महान बनण्याचे मंत्र आहेत. पहिला मंत्र आहे सात्विक दिनचर्या युक्त जीवन. माणसाचं जीवन दिनचर्या युक्त असलं पाहिजे. दिनचर्या म्हणजे योजनाबद्ध कृती, याला दिनचर्या म्हणतात. आखलेलं आहे. काही माणसाचं जीवन आखलेलं असते बिलकुल, बस त्याच्या पलीकडे काही नाही, ठरलं आहे. हे मोठी मोठी माणसं असतात ना, यांचा दौरा आखलेला असतो. नरेंद्र मोदी कुकडे फिरतात काय मोकाट मनाला चालले तिकडे? नाही, आखलेला आहे. उद्या कुठं जायचं, परवा कुठं जायचं, 10 वाजता कुठं, 11 वाजता कुठं, जेवण कुठं, आखलेलं आहे. महापुरुषांचं जीवन आखलेलं आहे, त्याला दिनचर्या. आणि मी एक शब्द जोडला, सात्विक दिनचर्या. नुसतं दिनचर्या म्हटलं तर कोणी म्हणेल मी 10 वाजता उठत जाईन, 3 वाजता जेवण करत जाईन, पण ते सात्विक ते थोडी बसते. सात्विक दिनचर्या युक्त जीवन. ब्रह्ममुहूर्तावर उठणं, उठला बरोबर प्रातस्मरण, उठा गड्या अरुणोदय झाला. मुलांसाठी सगळे ऐका, महान बनण्याचा मंत्र ग्रामगीता देते आहे. आदर्श जीवन पंचक आपण ऐकून राहिलो. आणि जीवन कला ही जगण्याची कला आहे. ज्या माणसाच्या जीवनामध्ये नियम नाही, योजनाबद्ध कृती नाही, दिनचर्या नाही, ती माणसं कधी महान बनू शकत नाही. कधी खाणे, कधी झोपणे, सप्ते धातू कोपती आणि रोग रूपाने फळा येती. फार महत्व दिलं संतांनी या गोष्टीला. आणि तोच माणूस देवाला सुद्धा प्रिय आहे. एवं सतत युक्ताय भक्तास्त्वाम पर्युपासते एचापेक्षरम व्यक्तम तेषांके योग वित्तमः. भगवान वाच मय्यावेश्य मनो ए माम नित्ययुक्ता उपासते. तो नित्य माझी पूजा करतो तो प्रिय आहे. नित्य नेमानं जो जीवन जगतो तो मला प्रिय आहे. पहिला मंत्र मुलांसाठी सात्विक दिनचर्या युक्त. तुमचं ठरलं असलं पाहिजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत किती तास अभ्यास, आंघोळ किती वेळात, काय सगळं ठरलं पाहिजे. आणि थोडासा काही वेळ रिकामा नाही गेला पाहिजे. महान मोठी माणसं असतात ना, सत्वशील साधू तोची भला, कधीही न रिकामा पाहिला. तो बसला जरी असला तरी त्या बसण्यामध्ये काहीतरी हेतू आहे. तो चालत जरी असला तरी त्या चालण्यामध्ये काहीतरी उद्देश आहे. आपल्या आयुष्याचा कितीतरी वेळ असाच निघून जातो. याचा अर्थ आहे की या जीवनाच्या अनमोलतेचा आपल्याला महत्व समजलं नाही. अनमोल ही वेळा जीवनाची वाया व्यसनी होऊ नको. आणि ज्या अन्नाने पाप वाढते ते नीच अन्न तू सेवू नको. श्रीमंताचा बाळ झाला म्हणून अष्टप्रहरी झोपू नको. सूचना केली शास्त्रानं. श्रीमंत आहे म्हणून काय झोपूनच राहायचं काय? झोपण्यामध्ये काय आहे? झोप ही काळाची बहीण, रात्र अपरात्र नाश करी. पोरी हो, झोप कोणाची बहीण आहे? काळाची बहीण आहे. ते सावत्र जरी असली तरी बहीणच आहे. रात्र आणि अपरात्र नाश करी, नियमाशिवाय नाही होत. म्हणून पहिला मुद्दा आहे सात्विक दिनचर्या युक्त जीवन. आमची दिनचर्या सात्विक असली पाहिजे. काहीही हो, आमच्या दिनचर्यात काही तिलमात्र फरक नाही पडला पाहिजे.
सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावं. जे 3 ते 4च्या दरम्यान स्नान करतात त्याला शास्त्र ऋषी स्नान म्हणते. 4 ते 5च्या दरम्यान जे स्नान करतात त्याला देव स्नान म्हणतात. आणि मस्त ऊन पडल्यावर जे स्नान करतात ते राक्षसी स्नान आहे. तुमचं पाहून घ्यायचा कोणता आहे? राक्षसीचा पण आम्ही जास्त आता मी मागं जात नाही, नाही तर मग आंघोळ कशी काय वगैरे झाल्या सगळे विषय मला तिकडे जाय. पण फक्त इतकंच सांगायचं की सात्विक दिनचर्या, आपली दिनचर्या सात्विक असावी. वेड जरा न घालवी वाया असं आमच्या मुलांचं आमच्या मुलींचं जीवन असलं पाहिजे. सद्गुण प्राप्त करण्याकरता धडपड असली पाहिजे. विद्यार्थी याचा अर्थ काय होते? विद्यार्थी या शब्दाचा अर्थ काय होते? बरीच मुलं बसले आहेत, मुली सुद्धा आहेत. विद्यार्थी म्हणजे विद्या अर्जन करणारा. शास्त्रामध्ये विद्यार्थ्याचे 5 लक्षणं सांगितली. काक चेष्टा बकोध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पाहारी ब्रह्मचारी विद्यार्थी पंचलक्षणः. काक चेष्टा, विद्यार्थी हा कावळ्यासारखा चतुर पाहिजे. हो. बकोध्यानम, बगड्यासारखा एकाग्र पाहिजे. श्वान निद्रा, कुत्र्यासारखी झोप पाहिजे. कुत्र कसा आहे? थोडासा आवाज आला की ते उठीन नाही पण कांतरी वर करते अशी. आळसी असलं तर. अल्पाहारी, आहार सुद्धा अल्प घेणारा पाहिजे. जास्त जर जेवण करून आले तर सुस्ते काय माणसाले समाधी लागते. मग काही काही लोक काही काही तर 72 असे भेटतात म्हणे बरं आहे भागवतात, जरा डोळ्या लागते. काही लोक घरी झोप लागत नाही, चला म्हणते भागवतात जरा लवकर लागते. पण आपलं भागवत झोपायचं नाही. बरं आहेत काही झोपायची भागवत असतात, नाहीत काय ते दुसरे राहते. मग आम्ही झोपू देत नाही. ते थोडी आहे इथं एक होता राजा आणि त्यांना खाल्ला भजा. पहिला मुद्दा आहे सात्विक दिनचर्या युक्त जीवन. सर्वांची दिनचर्या ठरली असली पाहिजे. आपल्या गावात चिंता नाही, मुलं प्रार्थनाला येतात, ध्यानाला येतात, दिनचर्याबद्ध आहेत. जी माणसं पोरं ध्यान प्रार्थनाला धरून आहेत ना ती दिनचर्याबद्ध आहेत. त्या आई वडिलांना चिंता करण्याची गरज नाही ज्यांचे मुलं रोज प्रार्थनाला येतात. आम्ही गॅरंटी घेतो की ते मुलं निर्व्यसनी राहतील. त्या पोरांचं पाऊल नाही पडणार कधी वाकडं. कदाचित काही आई वडिलांना असं वाटू शकते की रोज रोज पोरं जातात अभ्यास कमी, नाही, चुकीचं आहे. इथं आल्यानं पोरांची आंतरिक शक्ती वाढेल, उपासनेद्वारे मानसिक शक्ती वाढेल. शाळेचा अभ्यास मग सहज होत असते. असं काही कोणी आई वडिलांना गैरसमज करू नये की आपले पोरं वाईकडे भजनाला जातात वगैरे जातात. नाही, उलट तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये वेगळी एक दिशा येईल, इतरांपेक्षा ते विशेष बनतील. आणि नुसतं अभ्यास 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 करणारी पोरं के फार प्रगतशील होत नाहीत. नाही महाराज, सर्वांग ज्ञान शालेय शिक्षणात जीवन शिक्षणाची गरज आहे. खूप अभ्यास पर्सेंटेज मिळेल असं नाही आहे, पण त्यांना हे बाकी काहीच नाही. मग आई वडिलांची सेवा, समाज, धर्म, ग्राम काहीच नाही. बस एकदम आकुंचित माणूस बनून जातो आणि आपली संस्कृती आकुंचिततेकडे जात नाही, विशालतेकडे नेत असते. म्हणून सात्विक दिनचर्या युक्त जीवन पहिला मुद्दा. आपली दिनचर्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत चांगली असली पाहिजे. कधी झोपावं, कधी उठावं, काय खावं, काय खावडे, हे सगळं ठरलं पाहिजे. म्हणून आपलं हे ग्रामगीता प्रवचन काही झोपण्यासाठी नाही आहे. मी सांगत होतो श्वान निद्रा. पण काही माणसं येतात झोपण्यासाठी. एक जण कधीच भागवतात जाईना, पण त्याची पत्नी म्हणे हो जात जा ना जरा, घरीच राहता घरीच राहता. म्हणे ठीक आहे, चांगलं असते म्हणे कीर्तन, मस्त राहते,
बरं आला तर पुढे नाही बसला, एकदम मांग बसला. बरं मांग बसला तर बसला, खांबाचा आसरा घेतला त्यानं. तो कायचा ऐकते. महाराजांना तिकडे चालू केलं, जय जय रामकृष्ण हरी. त्याला झोप लागली पुरी. हा गेला ब्रह्मांडात. कीर्तन झालं 2 तास, कीर्तन संपलं, सगळी माणसं निघून गेले, हे झोपेलच आहे. बरं झोपले असं होतं, गारगूर झोपलं होतं बिलकुल. काही काही लोकांची झोपही मोठी खतरनाक आहे. त्याची तोंडफाळी झोप होती. एकीकडे झोपला कशात ऐकतो हा पुरुषात झोपला. कीर्तनाला गेला जरी एकीकडे बसला, कशात ऐकतो हा पुरुषात झोपला. तो हा खुशाल झोपला. नळावाचे घर घर धुळ्याचं वागलं, नळावाचे घर घर धुळ्याचं वागलं. नाचत फुटलं, नाचत माझ्याला मुलग फुटलं. त्याचे आता म्हणजे अंदरून येऊन राहिला ना मुळला दाटू दाटू. कारण त्यानं लय ऐकेलं आहे ना, भयंकर ऐकलंय. मादरा चिंता करू नका, तुम्हाला घेऊन जात तिकडे भंडारा जिल्ह्यात. पोरीचं लग्न झालं की या बॉल घेऊन जात तिकडे. हो काय नाहीतर आता इकडे श्वान निद्रा. ते झोपलं बिचार मस्त. त्याची झोप होती तोंडफाळी. सगळे लोक निघून गेले, बसलो झोपत. खंडेराव आले तिकून. त्याले काय आता, त्याले असं काहीतरी जागाच पाहिजे एखादी. तुमची किती रुपयाची गाडी असे ना, त्याले काही नाही. 10 लाखाची जरी असली तरी ते आपला अभिषेक करून टाकतात. आले तिकून खंडेराव आणि त्याने केला पायवर. याची तोडफाळीच होती, काही भानच नाही. मग जाग आला उशिरा पाशिरा. मग गेले घरी. बाई म्हणे बापा इतका उशीर झाला. म्हणणे जरा असा थांबलो, चर्चा गिरचा केली. कसं वाटलं कीर्तन. म्हणे का ग तू तर म्हणत भयंकरच चांगलं असते गोड असते, मला तर खारटच लागलं. पत्नीला म्हणायला लागला, तू तर सांगास की फार कीर्तन गोड आहे. मला तर पहिल्यापासून तर शेवटपर्यंत सारा खारटच लागे. श्वान निद्रा तथैवच अल्पाहारी ब्रह्मचारी विद्यार्थी पंचलक्षण. अल्पाहारी पाहिजे, ब्रह्मचारी पाहिजेत पोरं. ब्रह्मचर्य फार महत्वाचं आहे. मी त्याचं विश्लेषण करणार नाही. शास्त्रामध्ये ग्रामगीता 2रा अध्याय वाचावा लागेल. सात्विक दिनचर्या युक्त जीवन. आणि नुसता 2रा पॉइंट आता महत्वाचा मुलांसाठी, सर्वांसाठीच. आणि हे सुद्धा सर्वांसाठीच आहे. दिनचर्या सर्वांची सात्विकच पाहिजे. दुसरा मंत्र, थोरान मोठ्याविषयी सेवापूर्ण आदर. आपल्यापेक्षा जी मोठी आहेत, वडीलधारी आहेत, त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये सेवापूर्ण आदर असला पाहिजे. हे आदर्श जीवनाचे तत्व आहे. सेवापूर्ण आदर पाहिजे. थोरान आणि मोठ्यांविषयी जी मोठी माणसं आहेत त्यांच्याविषयी सेवापूर्ण आदर आपल्यामध्ये असला पाहिजे. आदर्शतेचं लक्षण आहे. नाही तर मग कधी कधी पोरं मोठ्या लोकांना अरे तुरे बोलतात. गावातला साधाही माणूस असला ना तरी आपल्या मुलाच्या मुखातून अरे तोरे आणि असा अपवित्र शब्द निघता कामा नये. या मुखाचा योग्य उपयोग करणं हे महाराज रात्रंदिवस जप करणाऱ्या माणसापेक्षाही महत्वाचं आहे.
महाराज म्हणतात, ज्या माणसाला आपल्या मुखाचा योग्य उपयोग करता येत ना, त्या माणसाला दुसरं काहीच करण्याची गरज नाही, इतकी ताकद आहे चांगलं बोलण्यामध्ये. त्याच्या मुखावर प्रेम आहे. महाराज म्हणतात, है जिसकी जबा पर प्रेम भरा, कटुता पटुता का गर्व नहीं, हर मानव से समता जिसकी, वो मंदर पाठ किया न किया. साधन नाही आहे महाराज. म्हणून थोरान मोठ्याविषयी सेवापूर्ण आदर, येत किंचितही मनातही कधी भावने आला पाहिजे एखाद्या मोठ्या माणसाच्या विषयी की आपल्याला काहीतरी तुच्छ बोलावं. कितीही काही झालं तरी मर्यादा नाही सुटली पाहिजे आमची. याला आदर्श जीवन म्हणतात. काहीही हो, ही आदर्शता आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. काहीही झालं तरी चालते, पण ही आदर्शता आपल्या जीवनातली जाऊ नये. पण कधी कधी असं होते, आई वडिलांच्या विशेष मुलांच्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो. अरे काय त्या आई वडिलांचे उपकार आहेत महाराज, हे आपण नाही जाणू शकत. आपण नाही जाणू शकत. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. आई वडिलांचं काय प्रेम आपल्या मुलावर आहे, मुलं काय जाणतील. ज्या वेळेस आपण तसे होऊ ना, त्यावेळेस आपल्याला समजेल की माय बापाचं आपल्या मुलावर किती प्रेम असते. आणि त्यांचा अनादर जर मुलगा करत असेल तर त्या बापाला मायला किती मोठं दुःख होते. साधन आहे ते. ज्यावेळेस मुलगा बापाला म्हणतो की तुम्ही काय केलं माझ्यासाठी, त्यावेळेस बापाला काय वाटत असेल तर काय सांगायला, काय काय केलं. ज्यावेळेस मुलगी आपल्या आईला म्हणते तू काय केलं माझ्यासाठी, नवरा बायको आहेत, मुलगा आहे छोटासा, कुठेतरी प्रवासाला निघाले. छोट्या गाडीचा प्रवास. आणि महाराज कसा आहे, अचानक घटना होत असतात. टू व्हीलरचा प्रवास आणि दोघही पती पत्नी छोट्याशा बाळाला घेऊन चालले आणि अचानक न घडत अशी घटना, न घडणारी घटना. अचानक काय झालं, ड्रायव्हर जो आहे चालवणारा त्याला एकदम चक्कर आला आणि एकदम ऍक्सिडेंट. आणि ऍक्सिडेंट इतका भयंकर होता की काही कोणाला माहित नाही काय झालं, बस काहीच पता नाही. त्या बाईनं ज्यावेळेस डोळे उघडले त्यावेळेस ती एकदम दवाखान्यात, कारण ऍक्सिडेंट झाल्याबद्दल बेसूनच पडले सगळे. आणि ती डोळे उघडल्याबरोबर विचारते माझा मुलगा कुठं आहे, कारण छोटस बाळ तिच्या हातात होतं. डॉक्टरांनी सांगितलं म्हणे हो मुलगा आहे, पण तुमचे पती मात्र वाचू शकले नाही. शब्द ऐकल्यावर त्या मातेला फार दुःख वाटलं. तिचा हंबरडा फुटला. देवा कुठं आहे माझं बाळ. आणि ते मुलाला बघते आहे, तिलाही खूप मोठं लागलं होतं. हातपाय रक्ताने माखलेली बाई गेली. नवऱ्याचं प्रेत बाजूला पडलं आहे, रक्त बांबळ रक्ताच्या त्या थारोड्यामध्ये पडलेले आपले पती पाहून तिची वाचा सुद्धा निघत नव्हती. बाई विचार करायला लागली, आता माझं जीवन कसं होईल. दुःखाचं कोसळलं, डोंगर कोसळलं. दुःखाने भरलेला आभाळ तिच्यावर अचानक कोसळलंय. कल्पनाही केली नाही की दिवस माझ्यावर येतील, पण बाळ जिवंत आहे. बाळाकडे गेली आणि त्या बाळाला बघते महाराज, त्याच्या डोक्याला लागलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं म्हणे बाई बाळ तर जिवंत आहे, पण दोन्ही डोळे फुटले आहेत. हे आता या डोळ्यांनी पाहू शकत नाही. किती वेदना आहेत. डॉक्टर बोलायला लागले म्हणे बाई एक उपाय, याला जर कोणी डोळे देण्याकरता तयार असेल, एक डोळा चांगला आहे पण एक तर होऊच शकत नाही, कारण खूप मार लागल्यामुळे तो एकदम चेंदाच होऊन गेला डोळ्याचा, बस किमान झाला आहे. कोणी जर डोळा देण्याकरता तयार असेल ना तर त्या मुलाची दृष्टी येऊ शकते. एक डोळा आहे पण दुसरा गेला. ती माय बोलते म्हणे कोण दिला आता याला डोळा.
पण डॉक्टर साहेब माझा चालेल काय? डॉक्टर म्हणे काही हरकत नाही, प्रयत्न करायला काही हरकत नाही. आणि दोघांची डोळ्याची तपासणी करण्यात आली. फक्त थोडा फरक होता की मुलाचा डोळा लहान होता, आईचा मोठा. पण डॉक्टर म्हणत काय होऊ शकते, प्रयत्न केला तर होऊ शकते. आणि त्या मायनं महाराज आपल्या पोटच्या गोळ्यानं जीवन जगावं. माझं काय अर्ध आयुष्य गेलं, मी एका डोळ्यानं जीवन जगू शकेल, पण माझं हे बाळ आता अख्खं जग त्याला बघायचंय, अख्ख्या जगामध्ये त्याला फिरायचंय, फार मोठं जीवन जगायचं आहे, काहीतरी मोठं बनायचंय. तो कसा आणि समाज त्याला काय म्हणेल, एका डोळ्याच्या माणसावर काय आपत्ती येते, व्यंग असणाऱ्या माणसाला काय काय सहन करावं लागते, लोक काय काय बोलतात, हे सगळं चित्र तिच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. आणि डॉक्टरला बोलाली माझा डोळा घेऊन घ्या. ऑपरेशन झालं, आईचा डोळा मुलाला लावण्यात आला. आई मात्र आज एका डोळ्यानं कुरूप बनली. सुंदर रूपवान स्त्री, एक डोळा काढल्यामुळे महाराज तिचं जणू काही रूपच हरवून गेलं. मुलाचं ऑपरेशन मात्र चांगलं झालं. हळूहळू बाळ मोठं व्हायला लागलं, दोन्ही डोळ्यानं पाहायला लागलं. आईला आनंद होता, जाऊ द्या माझा डोळा गेला, पण मी माझ्या मुलाच्या डोळ्याने जग बघेल. तिला दुःख होतं, पण त्या मुलाला तिनं काहीही सांगितलं नाही. म्हणे अजून याला वाईट वाटेल. बाळ मोठं झालं, शाळेत जायला लागलं, शिक्षण घ्यायला लागलं. 4था वर्ग 5वा वर्ग. आणि एक दिवस शाळेची एक नोटीस घरामध्ये येऊन पडली की पालक मेळावा. पालक तर नव्हतेच. आणि ही स्त्री आपल्या मुलाच्या शाळेमध्ये सगळ्यांच्या आई वडिलांना बोलावलं म्हणून ही शाळेमध्ये गेली. आपली आई शाळेमध्ये आलेली पाहून या मुलाला फार मोठा राग आला. आपली आई शाळेत आलेली पाहून हे लहानसं बाळ 4थ्या 5व्या वर्गातलं डोळ्यामध्ये पाणी भरून ते लगेच त्या शाळेतून निघून एकदम घराच्या दिशेनं पळायला लागलं. आईला आश्चर्य वाटलं, शिक्षकांना आश्चर्य वाटलं, वर्गातील विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटलं, हे का जात आहे, काय झालं याला. आणि आई सुद्धा उठून त्याच्या माग माग घरापर्यंत गेली. ते रडत होतं. म्हणे ए तुला कोणी सांगितलं माझ्या शाळेमध्ये यायला? आता उद्या मला मुलं चिडवतील की तुझी आई आंधळी आहे, तुझी आई अशी आहे, तुझी आई तशी आहे, तुझी आई कुरूप आहे. मी किती पोरांना तोंड देऊ, तू कशाला आली, तुला किती वेळा सांगितलं की तू माझ्या शाळेमध्ये येऊ नये, पण तरी तू का आली. आपल्या आईला तो खूप काही बोलायला लागला. असे शब्द बोलला की तिच्या मर्मा हृदयापर्यंत जाऊन पोहोचले. रात्री त्या बाळानं जेवण नाही केलं. आईनं कसा तरी स्वयंपाक केला, ताट घेऊन ती बसली, पण तो म्हणे मी जेवणच करत नाही. इतका द्वेष, इतका राग आईच्या विषयीच्या मुलाच्या मनामध्ये निर्माण झाला. शेवटी आपल्या मामाची मदत घेऊन तो म्हणाला मला इथं शिकायचंच नाही, मला कुठंतरी शिकायला चांगल्या शाळेमध्ये टाका. आणि मुलाला त्याच्या मामाने दुसरीकडे कुठंतरी शिकायला टाकलं. फार मोठा शिकला, मोठा साहेब झाला, नोकरीवर लागला. तिकडेच लग्न केलं, मायला बोलावलं नाही, मायचं तोंड कधी पाहणार नाही असं म्हणून तर निघून गेला. मोठा साहेब बनला, नोकरी लागली, लग्न केलं, सुंदर पत्नी मिळाली. लग्नानंतर त्याला मुलं बाळ सुद्धा झाली, पण कधी त्या आंधळ्या आईकडे त्या बाळानं बघितलं नाही. पण महाराज काही वर्षानं परत त्या शाळेतून एक नोटीस या विद्यार्थ्याकडे गेली, कारण हा सुद्धा मोठा साहेब बनला. गावातील शाळेनं ठरवलं जी जी माणसं आपल्या शाळेतून लहानपणी शिकून मोठी झाली त्यांचा आपण सत्कार करावा. याला पत्र गेलं, गावात तर याचं ठरवलं नाही, पण आपला सन्मान होणार आहे, गावातील लोक येतील, आपण काहीतरी मोठे बनलो म्हणून आपण गावात गेलो पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यानं आता आपल्याला जायचं आहे, तयारी सुरू केली. पण बरेच दिवसापासून आपलं बाळ घरी आलं नाही म्हणून ही आई सुद्धा बाळाच्या भेटीची इच्छा करते. कुठून तरी तिने पत्ता मिळवला आणि ज्या शहरामध्ये तो राहते त्या शहरामध्ये एका खेड्यातल्या माणसाला घेऊन ही माय पोहोचली. डोळा फुटका होता, केस कुरडे होते, अत्यंत नाराजी, दुःख, दैन्य तिच्याकडे घेऊन ती एक छोटस काठोळं बांधून दारावर गेली. मुलाच्या खोलीचं, रूमचं, हॉलचं द्वार वाजवलं. तेवढ्यामध्ये तिची नात आली. त्याला मुलं झाले होते आता, आणि त्या पूर्ण दार उघडलं. ती 4-5 वर्षाची मुलगी, ही अत्यंत क्रूश आणि क्रूर स्त्री पाहून, ती बाई एका डोळ्याची पाहून त्या पोरीला भीती वाटली आणि ते धावत गेला, आई, आणि घरात धावत गेली. कोण आहे बघायला. दोघही पती पत्नी बघते तर काय आपली आई आहे. आणि इथं कशाला आली. मी तर माझ्या पत्नीला सांगितलं की माझे आई वडील मरण पावले आणि ही कशाला इथं आली. म्हणून तो पोरगा, पोटचा घोडा त्या बायला म्हणते, ए बाई इथं कशाला आली, चाल, इथं काही भीक गीक मिळणार नाही, चला इथून निघून जा लवकर. आपल्या जन्म देणाऱ्या मायला या लेकराने हाकलून लावलं. माय महाराज शेवटी माय आहे.
निराश होऊन घरी आली आणि संकल्प केला मी कधीच माझ्या मुलाच्या आता आड येणार नाही. सुखी आहे ना तो, बस त्याला पत्नी आहे, मुलं झाले, श्रीमंत आहे, असू द्या, काही हरकत नाही, देवा त्याला सुखी ठेव म्हणणारी ती माय. कडवडते बाळाची माता, कडवडते बाळाची माता, बाळ सुखी हारा हो जा. भक्ती तुमची करते देवा, स्वर्ग आम्हाला येऊदा, स्वर्ग आम्हाला येऊदा. कडवडते बाळाची माता, कडवडते बाळाची माता, बाळ सुखी हारा हो जा. भक्ती तुमची करते देवा, चरण आम्हाला येऊदा, चरण आम्हाला येऊदा. बोल जय गजानन, जय गजानन, जय गजानन, जय. किती दवाखाने फिरले, किती वैद्याने दवा दिली, चंद्रमंत्रही गेले त्याची प्रकृती नाही झाली बरी. किती दवाखाने फिरले, किती वैद्याने दवा दिली, चंद्रमंत्रही गेले त्याची प्रकृती नाही झाली बरी. सेवक आले तुझा दरबारी, सेवक आले तुझा दरबारी, तुझा दर्शन घेऊया. भक्ती तुमची करते देवा, शरण आम्हाला येऊदा, शरण आम्हाला येऊदा. कडवडते बाळाची माता, कडवडते बाळाची माता, बाळ सुखी हारा हो जा. भक्ती तुमची करते देवा, शरण आम्हाला येऊदा, शरण आम्हाला येऊदा, शरण आम्हाला येऊदा. भक्ती तुझी करते देवा. आईने चांगलीच प्रार्थना केली आहे. चला गावामध्ये आपला सन्मान होईल म्हणून तो मुलगा आपल्या सर्व कुटुंबासह त्या शाळेमध्ये येतो, फार मोठा सत्कार त्याचा होतो. आता गावात आलोच आहोत, आपली आई कुठं राहते हे नाही बघण्याकरता पण आपली शेती किती आहे, ती शेती आपण विकून टाकू, त्या शेतीचा आपण विचार करू. या विचारानं महाराज त्या ठिकाणी तो जातो आहे. त्या ठिकाणी तो जातो आहे. त्या दिवशी त्या मायेचं दार बंद होतं. दार बंद होतं. शेजाऱ्याला विचारायला लागला, म्हणे माझी इथं कोणी म्हातारी राहत होती ना? शेजारची बाई सांगते, अहो इथं म्हातारी होती, ती घरीच असते रोज, पण आज तू गावामध्ये येणार आहे म्हणून ती मुद्दाम गाव सोडून बाहेर गावला निघून गेली. त्याला आश्चर्य वाटलं, काय कारण तुला तुझी आई आवडत नाही ना? लहानपणापासून तू तिला काहीतरी बोलला, तिला दुःख दिलं आणि म्हणून तू आज गावात येणार, तुझा सत्कार होणार म्हणून ती शाळेत नाही आली. नुसतं शाळेत नाही, गावातही नाही राहिली ती, आज गावातून बाहेर गेली. तिने सांगितलं मी 2 दिवस घरी येणार नाही. बरं ठीक आहे, पण बाबा तुझ्या करता एक काहीतरी चिठ्ठी ती सोडून गेली आहे. शेजारीने बाईने चिठ्ठी दिली आणि मुलगा ते चिठ्ठी वाचतो आहे. आपल्या त्या मोडक्या घराकडे बघून आईनं आपलं हृदय व्यक्त केलं, म्हणे बाळा तुला आश्चर्य वाटलं असेल की मी आज घरी का नाही, कारण मी तुझ्या शाळेत येणं तुला आवडलं नाही आणि आज तू गावात येतास. मला माहित होतं मी तुला भेटणं तुला आवडत नाही, पण लहानपणापासून मी तुला आवडत नाही. मी तुझी आई जरी असली तरी तू मला खूप दुःख दिलं, कारण मी दिसायला चांगली नाही म्हणून तू मला नेहमी दूर ठेवलं.
चार चौघात ही माझी आई आहे असं तू कधीही बोलला नाहीस मला माहित आहे. आणि लहानपणी तू कितीतरी वेळा मला विचारलं की आई तुझा डोळा का फुटला, तुझ्या डोळ्याला काय झालं, पण त्यावेळेस ती सांगण्याची वेळ नव्हती. पण आज ती वेळ सांगण्याची आली आहे. आणि ती स्त्री बोलते आहे त्या चिठ्ठीमध्ये, बाबा असाच एक दिवस आपला ऍक्सिडेंट झाला, तुझे वडील तर मरण पावले पण तुझाही एक डोळा फुटला होता. आणि तुझा तो फुटलेला डोळा डॉक्टर म्हणे आता दुरुस्त होऊ शकत नाही, दुसऱ्याचा लागतो, म्हणून त्या दिवशी मी तुला डोळा दिला. हे शब्द ऐकून त्या मुलाच्या पायाखालची मातीच निघून गेली. हातपाय थरथर कापायला लागले. त्याला समजलं की काय करून बसलो मी माझ्या आयुष्यामध्ये. जन्म देणाऱ्या आईनं तर मला वागवलंस, मोठं केलंस, पण आपली दृष्टीही तिनं देऊन टाकली आणि तिलाच मी आयुष्यभर अपमानित केलं, प्रताडित केलं, दुःख दिलं. हातपाय थरथर कापायला लागले. तिथंच टोंगड्यावर बसला आणि आई आई ओरडायला लागला. म्हणून आयुष्यामध्ये आई वडिलाचा अनादर कधीही करू नका. आदर्श जीवनाचं तत्व आहे थोरान मोठ्याविषयी सेवापूर्ण आदर. लहान मुलानं कितीही त्रास दिला तरी आई वडील असे पाहिले का तुम्ही कोणते की पोट सोडून दिलं म्हणून. पण म्हातारे आई वडील थोडेसे त्रासदायक ठरले की वृद्धाश्रमात नेऊन टाकणाऱ्या पोरांची संख्या काही कमी नाही आहे. जीवन नाही समजलं आम्हाला. विसर नको रे आई बापाला, विसर नको रे आई बापाला, जिजवली त्याने काया, काया जिजवली तुझ्या शिरावर, धरणी चुकाची छाया रे मेल्या, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. विसरू नको रे आई बाबा, हर बात को तुम भूलो, माँ बाप को मत भूलना. आईने सांगितलं, बाबा तू बराच वेळ विचारलं पण ती सांगण्याची वेळ आज आली आहे.
तुझा जो डावा डोळा आहे ना तो मी दिलेला आहे, म्हणून मी माझं सौंदर्य दिलं, माझी ज्योती दिली. हे शब्द ऐकून महाराज मुलगा हळहळला. विचार करा, आई वडील आपल्यासाठी किती करतात. म्हणून हर आदमी पर कर्ज है सेवा करे घर बार की, देश की, धर्म की, समाजाची सुद्धा आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. म्हणून जे जे गावातले वडीलधारी आहेत मुलांसाठी सेवापूर्ण आदर. तिसरा आहे आत्मविश्वास. चौथा आहे महत्वाकांक्षा. आणि पाचवा मुद्दा आहे संकटावर मात करण्याची तयारी. हे 5 गोष्टी जर माणसाकडे असतील तर आपलं जीवन आदर्श बनते आहे. विश्लेषण करण्याकरता वेळ नाही, अध्याय बाकी आहे. थोडस भजन करू आणि अध्यायाकडे येऊ, टाइमी होत आहे. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय. सर्वजण बोला, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, 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 सतगुरु तुम्हारी जय जय हो, सतगुरु तुम्हारी जय जय हो, श्री गुरु तुम्हारी जय जय हो, श्री गुरु तुम्हारी जय जय हो, जगदम्बे तुम्हारी जय जय हो, जगदम्बे तुम्हारी जय जय हो, गुरुदेव 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 तुम्हारी जय जय हो, परमेश्वर तुम्हारी जय जय हो, परमेश्वर तुम्हारी जय जय हो, योगेश्वर तुम्हारी जय जय हो, योगेश्वर तुम्हारी जय जय हो, भूतेश्वर तुम्हारी जय जय हो, भूतेश्वर तुम्हारी जय जय हो, गुरुदेव 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 तुम्हारी जय जय हो,
योगी एकची वस्तू विश्व संचलित. महाराज म्हणतात या जगामध्ये एकच वस्तू आहे. सगळं जे भेद दिसते ना हा कलेचा भेद आहे. मुळामध्ये वस्तू एकच आहे. ही वेगवेगळ्या कलेनं परमात्मा या जगामध्ये नटला आहे. जीवात नकशिकांत भरली कला, गुणा अवगुणांचा मेळा झाला, इंद्रिय भोगती वस्तूला आपापल्या भिन्न भावे. महाराज म्हणतात जीवात नकशिकांत कला आहे. प्रत्येक माणसामध्ये काहीतरी कला आहे, प्रत्येकामध्ये आहे. म्हणून कोणालाही तुच्छ लेखू नये. कोणाला हे येते तर कोणाला ते येते. जीव आपणची संकल्प करी, कल्पनिया आरोप वस्तूवरी, मग तदाकार होऊन व्यवहारे राग देश पाहत असे. आपण संकल्प करतो आणि एखाद्या गोष्टीची तादात्म्य झालं म्हणजे आपल्यालाच राग द्वेष निर्माण होत असते. हे सगळं बाह्यांग आहे, ही प्रकृती आहे. माणसाला राग येणं, एखाद्याचा द्वेष वाटणं. आणि म्हणून संत की नाही, कितीही कोणी रागावलं, कितीही काही काही त्या दगडावर जसा काही परिणाम होत, त्या संतावर काहीच परिणाम होत नाही. याचा अर्थ आहे ते जाणतात ते सगळे प्रकृतीचे खेळ आहेत. राग द्वेष मद मत्सर. कारण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी फक्त आनंद आहे. महाराज तेच म्हणतात हे सगळं प्रकृतीचं आहे आणि प्रकृतीच प्रकृत्यासोबत हा खेळ खेळते आहे. ही क्रूरता समाजामध्ये वाढताना दिसते. संतांना याचा काही परिणाम होत नाही, कारण तसा अभ्यासच केलाय, जाणलाय की हा प्रकृतीचा खेळ आहे. ईश्वर निर्मित एकची सृष्टी, परी पाहणाऱ्याची भिन्न दृष्टी. आपल्या भावे सुखी कष्टी होय बेष्टी, समिष्टीने थोडं कठीण आहे. 2 मिनिटात समजावतो म्हणजे लक्षात येईल. या जगामध्ये दुसरं काहीच नाही, तो परमात्माच भरला आहे. सूर्याचं जे सामान्य किरण आहे ना, सूर्याचं सामान्य किरण हे अज्ञानाचं प्रकाशक आहे. हे जेवढे दिसते ना आपल्या डोळ्याने हे सगळी माया आहे. जे दिसते ना महाराज ते अजिबात नाही, आणि जे दिसत नाही ते आहे. तुमच्या लक्षात येते की नाही मला माहित नाही. हे डोळ्याने जे दिसते सगळं नश्वर आहे, काहीच नाही आहे. जे दिसते हे नाही आणि जे दिसत नाही ते आहे. आणि हा सूर्याचा सामान्य प्रकाश जो आहे ना, हा सामान्य प्रकाश या जगातील अज्ञानाला प्रकाशित करते. रात्री काही दिसते का तुम्हाला? नाही, पण सकाळी दिवस निघाला म्हणजे अख्खं जग दिसते आहे. हे दिसलं आपल्याला कशामुळे? सूर्याच्या सामान्य प्रकाशामुळे. पण सूर्याचं विशेष किरण जर पडलं तर हे जग जळून खाक होते. तेच किरण जर भिंगाच्या काचेतून पाडलं ना तर वस्तू जाळते ते. तसंच सामान्य ज्ञान ज्यांना आहे ना, सामान्य ज्ञान हे अज्ञानाला प्रकाशित करते. आणि ज्या दिवशी माणसाला विशेष ज्ञान प्राप्त होईल त्या दिवशी महाराज अज्ञानाचा बाध होत असतो. या जगामध्ये तुम्हाला हे दिसणारच नाही. जन नवे हा जनार्दन, हा सिद्धांत आहे जीवनकलेचा. ही काही अरे दोरी आहे ना पडली, पण माणसाला अंधारामुळे भास झाला की हे काय आहे? साप आहे. आणि तो साप आहे हे भिवून माणूस पळत घरी गेला. नुसतं घरी नाही तर तो झोपलाय अंगावर घेऊन सापाला, पण मुळामध्ये तो सापच नाहीये. याचा अर्थ या प्रकृतीच्या सगळ्या गोष्टीमुळे आपण सुखदुःखी सुद्धा होतो. मुळामध्ये ते काहीच नाहीये. हा आभास आहे फक्त सुखाचा आणि दुःखाचा. याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. आणि म्हणून महाराज या ठिकाणी लिहितात, ईश्वर निर्मित एकची सृष्टी, परी पाहणाऱ्याची भिन्न दृष्टी. दृष्टी वेगळी वेगळी आहे, प्रत्येकाची दृष्टी वेगळी आहे. एकाच वस्तूकडे ज्या वेळेस 1000 माणसं बघतात ना, प्रत्येक जण त्या वस्तूतलं काही वेगळंच घेत असतो. कोणाला काही दिसते, कोणाला काही दिसते. एखादा माणूस मंदिरात गेला की त्याला त्या मंदिराचा कळसच चांगला वाटते. कोणी म्हणते नाही राजो मूर्ती फारच जोरदार आहे. कोणी काही कारण, प्रत्येकाची दृष्टी वेगळी आहे. आणि म्हणून ते सामान्य दृष्टीपेक्षा माणसाला जर विशेष दृष्टी किंवा विशेष ज्ञान दृष्टी प्राप्त झाली ना, तर मग या जगात तुम्हाला काही दिसणार नाही, सगळा परमेश्वरच दिसेल. जसं सूर्याचं सामान्य किरण लाकडाला जर लाकडावर पडलं तर लाकूड प्रकाशित होत असते. पाहू दुपारच्या प्रवचनामध्ये. आता एक ओळी सांगतो. ईश्वर निर्मित स्त्री पुरुष सत्ता, महाराजांनी उदाहरण दिलं. किती सुंदर उदाहरण आहे.
ईश्वरानंच निर्माण केलं स्त्री आणि पुरुष. ईश्वर निर्मित स्त्री आणि पुरुष सत्ता महाराज म्हणतात ती कुणाची माता कुणाची कांता, आपल्या भावे सुख दुःख भिन्नता भोगी जीव. ईश्वर निर्मित स्त्री रूप सत्ता. स्त्री कोणा निर्माण केली? ईश्वरानं. एकच बाई आहे, ती कोणाची पोरगी आहे? तीच बाई आहे, ती कोणाची पत्नी आहे? तीच बाई आहे, ती कोणाची माय आहे? बाई तीच आहे, ती कोणाची मावशी आहे? बाई एकच आहे, पण तिला किती उपाध्या लागतात? कारण त्या पाहणाऱ्याची दृष्टी वेगवेगळी आहे. त्याला वाटते माझी मावशी आहे, बरोबर आहे ना, त्याची मावशीच आहे ती, म्हणून तो तिला मावशी म्हणतो. नवरा तिला पत्नी म्हणतो, भाऊ तिला बहीण म्हणतो. ती एकच आहे. त्याप्रमाणे हे जग नाही, हा जनार्दनच आहे, हे परमेश्वरच आहे. फक्त आपली प्रत्येकाची त्या जगाकडे पाहण्याची एक दृष्टी आहे आणि सामान्य ज्ञान आहे म्हणून दिसते. ज्या दिवशी तुम्हाला विशेष ज्ञान प्राप्त होईल त्या दिवशी तुम्हाला हे दिसणारच नाही, त्याला एकच भासणार आहे. एकच निसर्ग सृष्टीवरी जीव आपापली सृष्टी करी, तैशीच सुख दुःख भिन्न अंतरी अनुभवी. राग द्वेषादी दृढ विकार ऐकले भोगले त्याचे संस्कार. आता फार मोठा अभ्यास, पूर्वाभ्यास, प्रयत्न, संकल्प, अनेक प्रकारचे महाराज म्हणतात. अनेक प्रकारच्या कला आहेत. आता काही उदाहरण सुद्धा महाराजांनी या ठिकाणी दिले. कृष्णाचाची मामा कंसपरी एक देव एक राक्षस, मुळी पाहता एकची वंशपरी भेद केला कलांनी. एकच कुळ आहे ना, पण एक राक्षस झाला आणि एक देव झाला. कशामुळे झाला? त्यातली कला दृष्ट कलेनं कंस राक्षस ठरला. या जगामध्ये कलेनं भिन्नता आहे, जग भिन्न नाही आहे. आता आपण अध्यात्माकडे चाललो. पुढचा अध्याय आत्मप्रभाव. म्हणून प्रत्येकामध्ये काहीतरी कला आहे. आता या जरा कठीण विषयामध्ये मी घुसत नाही, दुपारी जाईल, जरा वेळी होत आला आहे. हे 2-3 अध्याय जरा फार कठीण आहेत. जीवन कला आणि आत्मानुभव. आत्मानुभव तर फारच कठीण आहे, पण मी सद्गुरूच्या कृपेने सोडवण्याचा प्रयत्न करीन. या ठिकाणी फक्त एवढं आज लक्षात घ्यायचं आहे, एवढं वाक्य फक्त लक्षात ठेवा, म्हणजे दुपारचा विषय तुमच्या लक्षात येईल. जे दिसते ते नाही आहे आणि जे दिसत नाही ते आहे, ते शाश्वत आहे. चैतन्य दिसते काय? मला सांगा, लाईन दिसत नाही, हे माईक दिसतात, हे सगळं आपल्याला उपकरण दिसून राहिले, पण हे काही याला अस्तित्व नाही आहे. हे कधी बिघडेल आणि कधी भंगारामध्ये जाईल सांगता येत नाही. पण लाईन शाश्वत आहे. जे दिसते ते नाही आहे महाराज, आणि जे दिसत नाही ते शाश्वत आहे, ते कधी संपत नाही. आणि याला अस्तित्व त्या चैतन्याच्याच भरोश्यावर आहे. माया ही चैतन्याच्याच अधीन आहे. त्या चैतन्याशिवाय ती या जगामध्ये विविध कला प्रगट करू शकत नाही. आणि एक विशेष असा आहे की मायेशिवाय त्या चैतन्याला प्रागट्यकरण नाही. प्रगट कशानं? लाईन आहे, दिसते कशानं? काही उपकरण असलं तर दिसेल ना. एक तर मग हात लावून पाहावं लागेल, पण हात लावून पाहणं जरा रिक्षी होणार आहे. म्हणून आत्मकलेकडे आता आपण जो महाराज म्हणतात आत्मकलेतची सर्व कला साधती सत्य. आणि एक वाक्य बोलून प्रवचन संपवणार आहोत. या जेवढ्याही जगामध्ये कला आहेत, या कला अक्कलेतून निर्माण झाल्या आहेत. ज्याच्याकडे अक्कल आहे त्याच्याकडे कला आहे. ज्याचा वरचा मजला खाली आहे त्याला काय येणार आहे? आणि अक्कल जे निर्माण होते ती आत्म्याचीच प्रभा आहे. सूर्याचं किरण पाण्यात पडलं आणि पाण्याचा उजेड घरामध्ये व्यवहार होत राहिला. त्या ईश्वराचं चैतन्य जे आहे ना, ते आपल्या या आत्मरूपाच्या ठिकाणी या देहामध्ये आत्मरूप म्हणून पडलाय आणि त्याच्या सत्तेनं हे सगळे व्यवहार चालतात. अंशानं त्याच्या प्रभेनं चालतात. 100% इथं परमात्मा नाही आहे, सूर्याचं प्रतिबिंब आहे. असं एखाद्या वेळेस आपण घराच्या बाहेर टोपलं ठेवत नाही काय, त्यात पाणी ठेवलं, मग सूर्याचं प्रतिबिंब त्यात पडते, त्याचा उजेड घरात पडते, त्यात व्यवहार चालते.
त्या ईश्वराचं जे 12 अंश आहे, प्रतिबिंब आहे, ते आपल्या प्रत्येक घटामध्ये टाकलेलं आहे आणि त्याच्या त्या मंद प्रकाशामध्ये आपण सगळा व्यवहार करतो. या सगळ्या कलेचं प्रगटीकरण त्या ठिकाणी होत असते. त्याला जीवन कला म्हणतात. मग आता अनेक प्रकारच्या कला सांगितल्या याच्यामध्ये. कुणाची गंभीर मुद्रा सजवी, वैराग्य येते दृष्टीत पडली, कुणाकडे पाहता वृत्ती गेली विषय वाटेने, कुणाकडे पाहिलं की माणसाचा विषयाकडे जाते, एखाद्या महापुरुषाकडे गेली त्याग येते. प्रत्येक माणसाकडे पाहिल्यावर वेगवेगळे भाव तयार होत असतात, कारण ही त्यातली कला आहे. कुणास पाहता चीड दाटे, कुणाचा संग सोडताना सुटे. काही लोकांचा संग सोडा वाटत नाही, माणूसच आहे तो, आणि कोणाच्या सोबत राहा वाटत नाही. महाराज म्हणतात जीवभाव ओवाळावा वाटे चरणी तयाच्या. काही माणसं अशी असतात की असं वाटतं या माणसाच्या चरणात सारं जीवन देऊन टाकावं. काही माणसं अशी या जगामध्ये आहेत, काही संत असे आहेत की लोक त्यांना आपलं सर्वस्व देऊन टाकतात. तुकडोजी महाराजांना काही लोकांनी आपलं सर्वस्व दिलं. मालखेड रेल्वे नावाचं गाव आहे, तिथल्या देशमुखानं 80 एकर शेती, त्याला मूलबाळ नव्हतं, महाराजांना देऊन टाकली. घरही देऊन टाकलं. आजही महाराजांचं मंदिर त्या ठिकाणी आहे. माझं ग्रामगीता प्रवचन झालं त्या वाड्यामध्ये. त्या शेतीवरच सगळं होते. आता त्या गावाचा विकास त्या 80 एकर शेतीवर होऊन राहिला. सर्व देऊन टाकलं. का? महाराजांमध्ये ती कला होती. हा सर्व निसर्ग चमत्कार नोहे, प्रत्येक कलेचे सामर्थ्य आहे. प्रयत्नशील मानव चिराय परी देव म्हणती तयासी. प्रयत्नशील मानवच तो आहे, त्याला आपण देव म्हणतो. कृष्णाचाची मामा पाहला आपण. कला मानवासी देव बनविते, परी अवकळा नसावी जरा ते पूर्णता आहे करण्याचे ते रमता अंगी आत्मबोध. म्हणून माणसामध्ये कला असावी, पण अवकळा असू. आणि कलाकार म्हटला की तो निपक राहतच नाही. निपक राहायला म्हणजे तो देवच होते. दिव्याखाली अंधार राहतेच म्हणतात, आणि ग्रामगीतेने ते कबूल केलं. स्पष्ट बोलले आहेत महाराज. कला मानवासी देव बनविते, परी अवकळा नसावी तेथे. अवकळाच तर मोठी आहे. हो महाराज. अवकळा असी काली रे भारता तुझ्या देहाला, भारता तुझ्या देहाला. असी काली रे भारता तुझ्या देहाला, भारता तुझ्या देहाला. अवकळा असी काली, अवकळा असी काली रे भारता तुझ्या देहाला, भारता तुझ्या देहाला. अवकळा असी काली रे भारता तुझ्या देहाला, भारता तुझ्या देहाला. किती धनिक तुझे कुळ होते, तुझ भानची आखे नवते. तुझ भानची आखे नवते, तुझ भानची आखे नवते. ही विघ्ने कोठून आली, ही विघ्ने कोठून आली. भारता तुझ्या देहाला, भारता तुझ्या देहाला. अवकळा असी काली रे भारता तुझ्या देहाला, भारता तुझ्या देहाला, भारता तुझ्या देहाला. किती पाहत आहे भजन जीवन कला आपण समजून घेऊन राहिलो. अति कलावान तव स्नेही, ज्या पाहतची परके राही, पाहतची परके राही. या जगात महाराज भारत देशाने अख्ख्या जगाला कला दिली. अख्खं जग महाराज भारताकडून शिकलं सगळं.
एको दोन तीन चार त्यानं निर्माण केले, पण शून्य भारतानं दिलं. आज मोठ्या मोठ्या सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, मोठे मोठे ऑपरेशन हे भारतानं संशोधन, त्या काळात ऋषीवर्यांनी केलेलं संशोधन आहे. महाराज म्हणतात त्या सगळ्या कला आमच्या देशामध्ये, खगोलशास्त्र, अंकशास्त्र, ग्रहशास्त्र आमच्या वेदानं दिलं, जगाला आमच्या त्याच्यानं दिलं. अति कलावान तव स्नेही ज्या पाहतची परकी राही. पण आता काय झालं म्हणतात, अति कलावान तव स्नेही ज्या पाहतची परके राही. पाहतची परके राही. भिक्षेची वेळ ही आली, भिक्षेची वेळ ही आली, भारता तुझ्या देहाला, भारता तुझ्या देहाला. अवघडा असे कार्य भारता तुझा देवा, भारता तुझा देवा, भारता तुझा देवा. जीवन कला अवकडा शिकारी, म्हणून हा जीवन कला नावाचा थोडा भाग राहिला. याचा दुपारी आपण या दृष्टिकोनातून चिंतन करू. एक वाजून राहिला आहे, थोडस राहिलं फक्त. जीवन कला, कला कशाला म्हणतात, एकतरी अंगी असू दे कला. आपल्या प्रत्येक मुलामध्ये कला असल्या पाहिजे. मला एका गोष्टीचा आनंद वाटते की आमच्या पारव्यातली मंडळी किती मुली पेटी, तबला, टाळ, सुंदर भजन, या सगळ्या कला आहेत. अशा अनेक कलेनेच माणसाचं जीवन, कलेनं शोभा आहे महाराज. कला आहे म्हणून आम्ही वर आहो, कला आहे म्हणून हे येले वर बसू दिलं नाही, तर येले कोण वर बसवलं असतं. कलेनेच माणसाला सन्मान आहे, मान आहे. फक्त अवकळा नसली पाहिजे म्हणजे झालं. थोडस भजन करू आणि संपून टाकू. हरे राम हरे कृष्णा, हरे राम हरे कृष्णा, राम हरे कृष्णा, हरे राम